गुड मॉर्निंग। तर आता आम्ही उठलेलो आहे 7 वाजले। तर आता आम्ही दिव्याला सोडायला चाललो, कारण की हिला खूप घाई होती कॉलेजला जायचं हिला, म्हणून सकाळचे 7 वाजता आम्ही सोडायला चाललो। आम्हाला पुढे भेटले पोलीस साहेब, तर ते आमच्या ओळखीचेच आहे। बाय। तर आता आम्ही कॅन बी भरून आणली आहे फिल्टरची, कारण की तिचं पाणी चांगलं नाही आहे, विहिरीचं आहे, तर म्हणून आम्ही फिल्टरचं पाणी पितो। आता व्हिडिओ अपलोडिंग करणं चालू आहे, कारण की तिकडे नेटवर्कच नाही आहे। तर रोडवरच थांबून आहे आम्ही व्हिडिओ अपलोडिंग साठी। नक टाकत आहे तोंडात 17 वेळा, तोंडात नाही टाकाव ना बैताड तोंडे। हो इथं पण थांबलो आम्ही, तर इथं थोडं चांगलं नेटवर्क आलं। तर इथं टावर वगैरे तर जवळपास नाही आहे, पण नेटवर्क जास्तीत जास्त आहे, म्हणून इथं थांबलो। 5G आलं इथं। गाईच पूर्ण बाज वाकलेली आहे आणि त्याच्यावर यांनी झोपून आहे पा पूर्ण वाकली हे। अरे बापरे, पडसान ना, आणखी करताय पा। आखरी सत्यानाश झालेलाच आहे, तरी झोपूनच राहिले पा, पूर्ण पडलंय। अरे असं कसं? तर यांनी पा इथं नेटवर्क साठी चढून राहिले वरत। अजी पडसान ना, कुठं ना बाई भाऊ, अद्दर आहे ना, अद्दर काय तर अद्दर, त्याच्यावर काय तर तिकडून निशाणी लावून तोडशील ना ते सगळं। त्याच्यावर काय रे, तू चढात असन दुसऱ्यावर चढणार बाबा, हे तोडते सगळं। हे घ्या निशाणी लावायची रे मग। देखा आपने लापरवाही का नतीजा है। तर बघा आता दुपारचे 2:30 वाजलेले आहे आणि यांची तब्येत काही ठीक होऊन नाही राहिली, सकाळपासून बिमार आहे यांनी। काय झालंय जी तुम्हाला? डोकं दुखत आहे। हो का? आणि इकडे बघा आमची मंडळी बसली आणि पप्पा पा लेकराच्या सायकलवर बसले। तर आता यांना पण दवाखान्यात न्यावं लागेल, कारण की यांची पण तब्येत खराब आहे आणि यांची बहीण इथं कायच्यासाठी आली आहे, त्यांची पण तब्येत खराब आहे। त्यांची पण आता टेस्ट वगैरे करायची आहे, ब्लड टेस्ट, कारण की ताप खूप येत आहे त्यांना। आता त्यांचा ताप यांना पण झाला वाटते, म्हणून दोघांनाही दवाखान्यात न्यावं लागेल आता। आणि बघा त्यांनी झोपूनच आहे, तर दोघांनाही नेऊ आता दवाखान्यात, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो। तर आता काहीतरी काढा वगैरे देतो म्हणते आई, मग ठीक होते का नाही पाहू, नंतर तुम्हाला दाखवतो। जास्त वाटत असेल तर चालतं का दवाखान्यात? बाम लावून दिलं, झेंडू बाम लावून देऊ। हे बघा हे हिच्या डॅडी सोबत बोलतायत चिकू, तिच्या डॅडीला काही गमत नाही तिच्यासोबत बोलल्याशिवाय। तर आता मी झेंडू बाम वगैरे लावून दिला आहे, थोडा वेळ पाहतो, जर बरं वाटलं तर ठीक, नाही तर मग आम्ही दवाखान्यात वगैरे जाऊ, कारण की रात्रभर म्हणजे मोबाईल पाहिल्याने डोळे वगैरे दुखते, त्याच्यानंतर डोकं दुखते, म्हणूनच डोकं दुखत आहे त्यांचं। काय एवढा मोबाईल पाहता जी? नेटवर्कच नव्हतं यार, नेटवर्कच नाही राहत इकडं, काय करता? पण आम्हाला थोड्या दिवस इकडंच राहावं लागेल, काऊन की आता ननदबाई पण आल्या आहे, त्यांची तब्येत नाही तर इथंच राहावं लागते। मग आता सांगतो तुम्हाला काय होते, तर कंटिन्यू करा। आता एवढे दिवस झाले गाणं रिलीज झालं, पण रेश्माताईनं पाहिलं नव्हतं, यांनीच आहे त्या सॉन्ग मध्ये, आणि यांनी ना आतापर्यंत पाहिलं नाही। तर बघा आता कपडे गिपडे चेंज केले, आता पण काही बरं वाटत नाही आहे त्यांना। तसं मग दवाखान्यात चालता का तुम्ही? मग बाम लावते, झेंडू बाम लावून देऊ डबल? काय होत आहे? ताप चढत आहे, ताप येत आहे, तर आता पाहू काय होते। हो मोबाईल पाहिल्यानं दुखत आहे डोळे, रात्रभर एडिटिंग करत राहता ना। पाहता हे थंड पाण्यातनी मी पट्टी टाकतो, त्यांच्या डोक्यावर ठेवतो, एकदम चिल्ड पाणी आहे, आम्ही सकाळी आणलेलं ते, तर मी पट्टी ठेवतो यांच्या डोक्यावर। जात नाही का मग दवाखान्यात? ॲटोनं जाता येते। तोंड सुकं सुकं वाटते, पाणी आणू का? पट्टी गिट्टी ठेवली आहे, तरी पण ताप तर खूप वाटत आहे मला। आता हे पाणी घेऊन आली त्यांच्यासाठी, तोंड सुकत चाललं हे काय। खूप वेळ झाला यांनी झोपूनच आहे, मोबाईल जर पाहत राहिलं तर डोळे दुखते, डोळे दुखले ना मग डोकं दुखते,
आणि मग ताप येते, अशी हालत होऊन जाते. मग म्हणून आता पाहू, आता उद्या यवतमाळला जाणार आहे आम्ही. उद्या जात आहे का जी आपण यवतमाळले? उद्या यवतमाळला चाललो का? जाऊ ना. अंग पाय पण दुखत आहे त्यांचं, त्याच्यास डोकं दुखत आहे म्हणून अंग पाय दुखत आहे. ताप चढत चढत जाय ना आणखी. झोपू देत नाही यार कोणी. इकडे गावात कल्ला बाजार राहतेच आता, म्हणून झोप गिप काही होत नाही. मला जळकी लागल्यावानी वाटत आहे. चालतं का मग? चालतं का दवाखान्यात? हा, जाऊ ना. वाटलं तुम्ही सांगतो तू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा यांच्या चॅनलला. पा आता म्हटलंय तर करून टाका. तुम्हाला आवडतात ना यांचे व्हिडिओ? तर कमेंट मध्ये नक्की सांगा. यांची बाई कशी वाटली ते पण सांगा. यांच्यासारखे नाही आहे ते, माझ्या भावासारखे आहे बाई. क्युटी क्युटी. आमच्याकडलं वातावरण खूप असं बिघडलं आहे, म्हणून त्यामुळे सर्वांची तब्येत बिघडत आहे. यांची पण तब्येत बिघडली आहे. यांनी तर पुण्यावरून आले आहे बिघडून, तर आता थोडी थोडी चांगली होत आहे. तरी दवाखान्यात न्यास लागते. पूर्ण बारीक झाले. यांनी खूप लट्ट होते आधी. आमचे भाऊ लक्ष नाही देत का तुमच्याकडं? देतात म्हणते. खूप छान आहे आमचे भाऊ. त्यांनी आले नाही, त्यांना खूप मिस करताय आम्ही. कधी येते का आता? तुम्हाला घ्यायला येणार आहे ना? बाई झोपली ताई? बाई झोपली बाई पाळण्यात. आमच्या गावचा आता गणपती गेलाय, आमच्या गावातल्या पाटलाचा. आमचावाला गणपती आम्ही ना दखल गाडीवर दाखवायला पाहिजे होता. दरवर्षी आपण आहे ना डीजे वगैरे लावतो, पण यावेळेस लावला. यावेळेस तेवढं जोराशोरात केलं नाही आमच्याकडे. यावेळेस आमची चिकू कशी वाटली तुम्हाला? कमेंट मध्ये सांगा. जेवढे दिवस आहे ना आमची चिकू तुम्हाला दाखवत राहील. आता ताई जेवढे दिवस आहे तेवढे दिवस आम्ही इकडे आहे. मग ताई गेल्यावर आम्ही पण यवतमाळला जातो. त्यांची तब्येत खराब झाली आहे आता. दोघाही बहीण भावाची तब्येत खराब झाली तर दोघांना न्याय लागणार दवाखान्यात. तर मित्रांनो, तुम्ही जास्त फोन यूज करू नका, कारण की जास्तीत जास्त चार्जिंग म्हणजे कमीत कमी चार्जिंग लावा. कारण की मोबाईल खूप गरम होते आणि कधी पण आपलं स्फोट होऊ शकते. कारण की एक फोन आमच्या इथं साईडनं झाला, तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये ते सांगू शकलो नाही. तर त्यांनी लावून ठेवला होता आणि ते 8-9 घंटे लावून ठेवला तर फुटूनच गेला. तर बरं झालं तिथं कोणी नव्हतं म्हणून म्हणतो तुम्ही मोबाईल खूप. मित्रांनो, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, आमचं तर चालूच राहणार आहे. हे दोघं खूप मेहनत करतात. प्लीज यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण मी पण 2 दिवस झाले येऊन बघते. सकाळी 3 वाजतापासून तो मोबाईलमध्ये एडिट करत बसलेला असतो. आम्ही म्हणतो झोपत नाही का रे, त्याची झोप पण होत नाही. पूर्ण वेळ त्या दिवशी आम्ही यवतमाळून येत होतो, तो इतका व्हिडिओ, त्याचं नेटवर्क इथे गावात नेटवर्क नसतं ना, त्यामुळे यवतमाळला खूप वेळ थांबला. परत सकाळी पण तो 2 वाजतापासून प्रयत्न करतो व्हिडिओ अपलोडिंगसाठी. खूप मेहनत घेतोय तो. कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नसते. आता मी यांचे पाय दाबून देत आहे. पाय पण खूप दुखत आहे म्हणते. तापीचे आम्ही दुखत असून झेंडू बाम लावलेला आहे. पाय आता दाबून देतो. खूपच डोळे एकदम लाल आले. द्या चाय आणला. बिस्किट पाहिजे का तुम्हाला? हो, बिस्किट आणायला लावतो. एवढे सारे पिता का चाय? हे ताईसाठी वय नाईसाठी वय. बरंच नाही वाटत आहे आता. पण कसं वाटते? गाल सुजले का जे तुमच्यावाले? गाल सुजले का? गाल सुजल्यावरच वाटून राहिले. बिस्किट आणलेले आहे आणि इकडे आम्ही बाहेर आलो मस्त अंगणात बसायला. हो घेतो ना. खाऊन घ्या पहिले तुम्ही. तापी चॅनल अंगभर वाटत असा लस काय घेऊन राहिलं पण आहे ना. दवाखान्यात चाला म्हणतो ते नाही म्हणतात तुम्ही. अरे चालवून कोण गाडी? यवतमाळला जा लागेल ना आपल्याला. तर आता आम्ही बिस्किट वगैरे खाऊन घेतो, चहा वगैरे पितो मी. आणि यांचं काय आता खरं वाटून नाही राहिलं. मलाच एडिटिंग करायला लागेल वाटते. आता मी पटापट स्वयंपाक करतो आणि एडिटिंग करायला बसतो. आणि जमलं त्यांना दवाखान्यात पण नेतो. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉगमध्ये तर फक्त तब्येत खराबच होती, कारण की जे रिअल आहे तेच दाखवलं आम्ही ना. आणि जे रोजचं रुटीन आहे तेच तुम्हाला दाखवतो. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये कुठे चाललो आपण? दवाखान्यात जाऊ. तर पुढे काय होते काय नाही ते तुम्हाला
उद्याच्या ब्लॉगमध्ये माहीत पडेल. तर वैभवसाठी प्रे करा, लवकर ताप वगैरे उतरला पाहिजे. आणि आता तर जास्त डेंग्यूची साथ चालू आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.